अहो ऐका ना, ते माझी मैत्रीण प्रियंका येते ना, तर तिच्यासाठी ना समोसा आणा बरं. अरे वडापाव आवडतो तिला. काय म्हणले? ये फंस गया. अरे वडापाव आवडतो का तिला? हरामी हो बेटा. बेटा एक जमाना था जब मैं 10 रुपया लेकर बाजार जाता था और किराने का सामान, सब्जी, दूध सब लेकर आता था। अरे दादाजी अब जमाना बदल गया है, अब दुकानों में कैमरे लगे रहते हैं। सर्दियों में घर के बाहर रेलिंग पे अंडरवियर और बनियान भिगो कर रखें ताकि लोगों को पता चले कि बंदा रोज सुबह नहाता है। जसं आहे ना तसंच होणार आणि जसं ठरलंय तसंच घडणार सुद्धा. आपल्या मनाच्या विरुद्ध होणाऱ्या गोष्टी जर आपल्याला बदलता येत असत्या ना, तर स्वतः श्रीराम 14 वर्ष वनवासाला गेले नसते आणि भगवान श्रीकृष्णाने जेलमध्ये जन्म घेतला नसता. यालाच म्हणतात प्रारब्ध. सुनो, हाँ? तुम्हें मेरी सबसे अच्छी बात क्या लगती है? यही कि तुम्हारी सैलरी मेरे अकाउंट में आती है. छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन तेच लोक घेतात जे इमानदार असतात. बेईमान लोकांना काहीच फरक पडत नाही, कारण ते निर्लज्ज असतात. हो ऐका ना, तुम्हाला माझ्या डोळ्यात बघून काय वाटतंय? भीती वाटती. ते तर मला माहिती हो, मी हे विचारते, माझा उजवा डोळा सुजलेला वाटतोय का? नाही. भीती ना वाटलीच पाहिजे, अजिबात कमी नाही झाली पाहिजे, कळलं ना? श्रीमंताचं काय नाही, श्रीमंताची पोरगी कोणाबरोबर पळून गेली तरी ते लय भारी बोलत आहे. बदलत्या काळानुसार मुलीने घेतलेला निर्णय योग्य आहे. काय व्याकरण वाचित्यात काय कळत, पण सहज जनता चुत्या बनी तेव्हा सहज. तसं बरं आहे, ते पोरगा मायला 10वीलाच लक्षात आलं तर बरं आहे. तशी त्याची आई मागं लागून येईल, पण घर बरं आहे. तसं त्याच्या बापाची तिसरी बायको आहे. पण ओ ऐका ना, आज ना माझा मूड लय चांगला आहे. तुम्ही काय खाणार? तुमच्यासाठी बिर्याणी बनवू का डाळ भात? हा, बिर्याणी नको बनव, डाळ भात बनव. किती कोणाचं आहे माझा नवरा? डाळ भात खायचा आत्ता बनवते. दिल की तमन्ना है कि तुझे अपनी पलकों पर बिठाऊं, पर तू 72 किलो की है, दिल को कैसे समझाऊं. नवरा म्हणजे काय खेळणं समजलीस का तू? पायातले वाहन पायात, डोक्यावर घेतल्यावर शोभणार नाही. लय माजल्यागत करू नको. थोबाड फोडीन थोबाड. हे वटाळी बिटाळी चिरून टाकेल पार. हा, असं निमीचा नवरा तिला बोलला. आपल्याला काय करायचंय त्याच? झाडून घेतो. काय रे, दुधाचे भावले वाढवले तुम्ही? मला 5 रुपये वाढले तर लागले का बोंबलायला? अरे 5 रुपये म्हणजे आम्हाला परवडन का? अहो तुम्ही दूध पेक्षा दारू पिणारे बरे. हा बरोबर आहे. कस काय? अहो 150ची क्वार्टर 250ला झाली तरी त्या बिचाऱ्यांच्या तोंडातून एक शब्द नाही राव. 4 दिवस झालं तुझ्या काय गोळ्या बिळ्या चुकल्या तर काय का जरा? का आता काय झालं? माझ्या तोंडाला कसलीच चव लागना झाली. कस काय चव लागल? शेजारचा गुळाचा खडा गावाला गेला नाही का? मिस्टर चालला वाटतं घरी. का मिस्त्री आज लय लवकर काम उरकून घरी चालले? बायकोला भेट वाटतं. तसं नाही व, वेळात घरी गेलं ना जेवण गरम आणि बायको गार भेटत. आणि उशीर गेला तर उशीर गेल्यावर जेवण गार आणि बायको गरम भेटती. जी रहे हैं कपड़े बदल बदल कर. ऐका बरं, जी रहे हैं कपडे बदल बदल कर, एक दिन एक ही कपडे में ले जाएंगे कंधे बदल बदल कर. ऐका, 4 जणांच्याच कांद्यावरती जायचं आणि एकाच कपड्यावरती जायचंय. मग एवढं धन कमवलं, एवढी श्रीमंती कमवली, एवढा पैसा कमवला, ते धन ते श्रीमंती ते पैसा तुमच्या आमच्या मुळात काही कामाला येणार नाही. हे वाक्य लक्षात ठेवा. 1.5 कोटीचा बंगला, 1.5 कोटी, कोटी 1 लाखाचं बाथरूम त्याच्यात.
आंघोळीला घरात. त्याला स्विमिंग टँक म्हणतात, स्विमिंग टँक. एकटाच उड्या हाणतो त्या हौदात. वय पालथा वय उताना, वय पालथा वय उताना. पाठीकून भिजला का परत तोंडाकून उताना होतो, इकून भिजला का परत इकून होतो. पुरा मोकळा झाला, लाईट गेली. अहो आज टी शर्ट लयच भारी दिसलाले. तू टी शर्ट किती बी भारी म्हण, तुला नवीन साडी बिलकुल घेणार नाही. अहो मी फक्त टी शर्ट भारी आहे म्हणली, तोंड जशाचं तसंच आहे वागत. अहो मला जरा कैची द्या. का बर? जिबेची धार कमी पडली वाटतं. नाही, कैचीची धार वाढवायची जिभेवर घासून. खायला काय? चप्पल. चपला बुटाचा तर तुझा अख्खं खानदान शौकीन आहे, म्हणून तर लग्नाच्या वेळेस आपले फेरे चालू होते आणि माझे बुट गायब. तशी परंपरा असती बुट चोरायची. चोरून तर चोरून वरतून स्टाईल मारतीये चोट्टी कंपनी. तुमच्या बुटामध्ये तर हिरे दडलेले असतील ना. परंपरा आहे म्हणून चोरले, नाहीतर असे 56 चपला बुटाचा ढीग आहे माझ्या बापाच्या घरी. सगळ्या लग्नामधले जमा केलेले असतील ना. स्वतःला एवढं भारी समजता तर माझ्या बहिणीच्या हातात 11 रुपये टेकवताना लाज नाही वाटली का? 2 रुपयाचं तोंड आहे तुझ्या बहिणीचं, तरी पण 11 रुपये दिले. 11 रुपये. हा, तुमच्या त्या 11 रुपयामध्ये तिने 4 मजली घर बांधलं ना. काय माहिती 36 पैकी 35 गुण कसे मिळाले. चुकून. काय काय म्हणले? अगं मी म्हणलं चुकून मी जर काही शिल्लक बोललो असेल तर. हा, काही गरज नाही मला तुमच्या सॉरीची. एक मिनिट, पण तुला सॉरी कोण म्हणणार आहे? तू सॉरी म्हण बावळट. हो, मला 500 रुपये द्या ना. 500 रुपये कशासाठी? अहो पार्लरला जायचंय, केस सरळ करून येते, द्या 500 रुपये. अगं 500 काय 1000 घे, पण ते केसासोबत आहे ना ती जीप पण सरळ करून ये. तुमच्या तर 3 गोष्टी सांगा. तुमचं मरण जिथं येणार तिथे येणार, तुमचं लग्न जिच्याशी होणार तिथेशीच होणार, आणि तुमचा जन्म जिथं होणार तिथंच होणार. या 3 गोष्टीला चॅलेंज नाही.